नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहतात रिपब्लिक नॉईट 24 न्यूज. हवा तुमचा बातम्यांची. काही समय स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका लागणार आहेत. त्या संदर्भामध्ये आपण आज विशेष मुलाखतीमध्ये रामा मोगलाजी माणिक मोते आपल्यासोबत आहेत. ते शहापूर सर्कलमध्ये देगलूर तालुक्यातून इच्छुक आहेत. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. सर, तुम्ही शहापूर सर्कलमध्ये इच्छुक आहात. नेमकं या निवडणुकीला सामोरं जात आहे. नेमकं तुमचं काय विजन असणार आहे? माझं एकच विजन असणार आहे की शहापूर या सर्कलमध्ये ज्या काही शिक्षणाचे प्रश्न आहेत, ज्या काही पाण्याचे प्रश्न आहेत, ज्या काही रस्त्याचे प्रश्न आहेत आणि ज्या काही पाण्याचे प्रश्न आहेत, या प्रश्नांना घेऊन या सर्कलमधील बरीचशी लोक नाराजी व्यक्त करत आहेत. आणि आपल्याला माझा उद्देश एकच आहे की मी चांगला सेटल आहे, मी माझं स्वतःच एखादी शाळा वगैरे चालून मी माझं उदरनिर्वाह करू शकतो. पण इतर समाजाकडे बघितल्याच्या नंतर असं जाणवते की त्याच्यामध्ये आजचे जे कार्यकर्ते आहेत, आजचे जे राजकीय कार्यकर्ते आहेत किंवा आजचे जे राजकीय प्रशासन आहे, या प्रशासनाच्या बद्दल आजच्या लोकांमध्ये सर्कल मधील लोकांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. मग त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मला येऊन या इलेक्शन मधून या सर्कलची मला सेवा करता येते काय, या उद्देशानंच मी ही निवडणूक लढवू इच्छितो. तुम्ही जसं सांगताय की तुमच्या ज्या भागाचा विकास झाला नाही आणि तुम्ही अनेक नेत्यावरती आरोप देखील करताय की ज्यांनी विकास करायला पाहिजे तो विकास झाला नाही, मग तुम्ही ह्या निवडणुकीला समोर जाताय. तर नेमकं आतापर्यंत तुम्ही कोणती निवडणूक लढवली होती काय? नाही, याच्यापूर्वी मी शहापूर ग्रामपंचायतची निवडणूक लढविली होती, पण मी अतिशय कमी मताने पडलेलो आहे. आणि माझ्या डोक्यामध्ये या गावाच्या बद्दल आजपर्यंत या गावाने मला लहानाचं मोठं होईपर्यंत इथपर्यंत सांभाळलेले आहे. आणि गावातले बरेचसे माझे मित्रमंडळी आहेत की त्यांच्यामध्ये मी राहिलेलो आहे, खेळलेलो आहे, वाढलेलो आहे. आणि या मित्रमंडळींनी मला आजपर्यंत सांभाळलेले आहेत. आणि मला या गावाच्या विकासासाठी काहीतरी माझ्या डोक्यामध्ये काही आयडियाज होते आणि ते आयडियाज घेऊन मी या मागील 2020 मध्ये जे ग्रामपंचायतची निवडणूक झाली होती, तेच आयडिया घेऊन मी या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये उतरलो होतो. पण काही कारणाने मी अतिशय अल्पमताने मी पडलो. आणि मला या गावासाठी किंवा या सर्कलसाठी, मला या पूर्ण सर्कलमध्ये अनेक गावामध्ये मला नावाने ओळखतात आणि मला त्या प्रत्येक गावातील जे काही सामाजिक प्रश्न असतील त्या सामाजिक प्रश्नाची सोडवणूक मला करायची आहे. आणि या उद्देशानंच मी या निवडणुकीमध्ये उतरू इच्छितो. मला माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी काही करायचं नाही. मला जे करायचं आहे फक्त आणि फक्त गावाचा आणि शहापूर सर्कल मधील पूर्ण गावाचा विकास कसं करता येईल या उद्देशानेच मी इथं ही निवडणूक लढवण्याची इच्छा आहे माझी. तुम्ही कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात, नेमकं काय सांगा? नाही, अजून काही पक्षाचं वगैरे काही मी निश्चित ठरवलेलं नाही. पण जे काही मला जो पक्ष योग्य वाटेल आणि त्या पक्षासोबत माझी जायची तयारी असेल, पण तिथं मात्र मी स्वतः ते सर्व अधिकार ते पक्ष जर मला देत असतील तर मला एखादा बाहुला बनवून माझा जर वापर करत असतील तर असे पक्ष मला नको आहेत. मला माझ्या आयडियानं, माझ्या विचाराने मला त्या सर्कलचा किंवा त्या गावाच्या परिसराचा विकास करण्याची संधी देतील एवढं मी सगळ्यांकडून अपेक्षा करतो. तर ही तुमच्याकडे कोणी आले होते का किंवा आमच्या या पक्षाकडून तिकीटसाठी तुम्ही मागणी करा, आम्ही तुम्हाला तिकीट देऊ, किंवा असं काही आश्वासन दिलीत का तुम्हाला? नाही, आजपर्यंत तरी कोणी, कसं आहे, मी असा प्राणी राहिलेला आहे शहापूरमध्ये की निरुपद्रवी प्राणी म्हणून मला सगळ्यांनी ओळखतात. म्हणजे मी कोणाच्या आंध्यात जात नाही, फंद्यात जात नाही, कोणाला काही त्रास देत नाही, कोणाला काही बोलत नाही. हो, पण जे काही म्हणजे गावाचा विकास म्हणा किंवा परिसराचा विकास म्हणा, या विकासाकडे रस्त्याचे प्रश्न आहेत. मी अनेक गावाला माझी शाळेची व्हॅन जाते, त्या गावाला साधे रस्ते नीट नाहीत. हो, आणि म्हणून मला प्रत्येक गावातील रस्त्यांची सुधारणा करायची आहे.
प्रत्येक गावातील पाण्याचे प्रश्न आहेत, ते प्रश्न मला मार्गी लावायचे आहेत. आणि म्हणून मला या इलेक्शन मध्ये किंवा या निवडणुकीमध्ये उभा राहण्याची इच्छा आहे. तुम्ही जसं सांगता पक्षाकडून निवडणूक लढायची आहे, तुम्हाला कोणता पक्ष चांगला वाटतो की या ठिकाणी की ह्या सध्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करेल? मी आज रोजीपर्यंत मागील काही दिवसापासून वंचित बहुजन आघाडीकडून काम करतो आणि हा असा पक्ष राहिलेला आहे की म्हणजे या पक्षामध्ये जे कार्यकर्ते वगैरे असणार आहेत, ते सगळे कार्यकर्ते हे कोणतेही म्हणजे आमिष न बाळगता या पक्षासाठी राबणारी लोक आहेत. आणि म्हणून मला वंचित बहुजन आघाडीनं जर हे सेवा करण्याची संधी दिली तर फारच चांगलं होईल असं मला वाटतंय. वंचित बहुजन आघाडीकडून तुम्ही काम देखील करताय आणि अजून तुमची इच्छा नाही की कोणत्या पक्षाकडून काम करावं असं. तर तुम्ही जसं म्हणताय की वंचित बहुजन आघाडीकडून अनेक इच्छुक आहेत का? नाही, असतील, आहेत बी. हो, पण मी आज रोजीपर्यंत एक मागील काही वर्षापासून जे वंचित बहुजन आघाडीमध्ये मी काम करतो आणि ज्या काही कार्यकर्त्यांमध्ये मी वावरलेला आहे, त्या कार्यकर्त्यांना म्हणजे माहित आहे की मी कसा आहे काय नाही. आणि केवळ कार्यकर्त्यांना नाही तर या परिसरातील, शहापूरच्या परिसरातील सर्व नागरिकांना माहित आहे की सगळे नागरिक मला नावाने म्हणजे रामा सर या नावाने ओळखतात. आणि म्हणून मला एकच इच्छा आहे की मला एक वेळेस या सर्कलच्या नागरिकांनी मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी, हीच माझी नम्र विनंती आहे. हा सर्कल एससी सर्वसाधारण आहे. यामध्ये तुम्ही आता इच्छुक देखील आहात. नेमकं जसं बघायला गेलं तर एका बाजूला इतर पक्ष आहेत. तर तुम्ही जसं सांगताय वंचित बहुजन आघाडीकडून तुमची मागणी आहे. समजा जर तुम्हाला तिकीट नाही मिळालं, तर तुम्ही अपक्ष पक्ष हे जे काही निवडणूक आहे ते लढण्यासाठी तुम्ही समर्थ आहात? नाही, बिलकुल. जर एखाद्या पक्षाकडून मला वंचित बहुजन आघाडीकडून मला जर तिकीट नाही मिळालं तर मी माझ्या सर्कल मधील माझ्या वैयक्तिक ओळखीच्या आधारावर मी स्वतः अपक्ष म्हणून देखील निवडणूक लढवेन आणि लढवू शकतो, हे मी तुम्हाला ग्वाही देतो. दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर तुमचं एक सामाजिक काम म्हणून तुम्ही जे शाळा आहे, तुम्हाला चांगलं नाव आहे. अनेक जणांमध्ये म्हणताय तुम्ही रामा सर म्हणून. तर नेमकं तुमच्यासोबत किती समाजाचा पाठिंबा आहे आणि तुमचा जनसंपर्क कसा आहे? माझा जनसंपर्क मी सांगणं तर बरं होणार नाही, पण माझा जनसंपर्क इतका आहे की प्रत्येक गावातील प्रत्येक घरोघरी मी आज 20 वर्षापासून गावामध्ये या शिक्षण देण्याचं, विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतो. आणि प्रत्येक गावामध्ये असं म्हणजे आमच्या शहापूर सर्कलमध्ये जेवढी काही गावं आहेत, त्या गावामध्ये माझा विद्यार्थी नाही असं गाव नाही. मी अल्पशा फी वरती माझ्या उदरनिर्वाहासाठी जे काही मला लागते तेवढ्या फी वरती मी या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलेले आहे. आणि आज रोजीपर्यंत सरकारमध्ये सगळ्यांना माहित आहे की मी जरी 20 वर्षापासून जरी ही शाळा चालवित असलो तरी आज रोजीपर्यंत माझ्याकडं काहीही म्हणजे सेविंग नाही. आज रोजीपर्यंत मी केवळ आणि केवळ पोटासाठी तेवढं काम करतो. सेविंग आज रोजीपर्यंत मी काही केले नाही. आणि एवढ्याच आशेवर ही लोक मला माझा चेहरा पाहून म्हणा किंवा माझं कार्य पाहून म्हणा, ही लोक मला मदत करतील एवढी अपेक्षा मला त्यांच्याकडून आहे. आणि म्हणूनच मला या निवडणुकीमध्ये उतरायचं आहे. तुम्ही जसं सांगताय की सेवा म्हणून तुम्ही अनेक 20 वर्षापासून तुम्ही काम केलंय म्हणताय आणि दुसऱ्या बाजूला जर बघायला गेलं तर निवडणुकाही हे लढवत असताना अनेक गावामध्ये तुमचा जनसंपर्कही देखील मोठा आहे. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडून तिकीट मागताय. आता काही दिवसामध्ये निवडणुका लागत आहेत. तर तुमचं आतापर्यंतचे किती दौरे झालेले आहेत तुमच्या गावामध्ये? मी प्रत्येक गावामध्ये फिरत असतो, करत असतो आणि लोकांना जागृत करण्याचं काम करत असतो. आणि सगळे मला नावाने ओळखतात. हे माझं पूर्ण नाव रामा मोगलाजी माणिक मोते हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. हो, पण मला रामा सर या नावाने लोक ओळखतात. आणि माझं रामा सरच हे नाव मला माझ्या कामासाठी पुरेसं आहे असं मला वाटतंय. सर शेवटचा प्रश्न होता की तुम्ही आता जसं सांगितलंय की तुमचं नाव आहे, गावामध्ये तुम्ही जनसंपर्क मोठा देखील आहे. तर दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर आता तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे. तर तुमच्याकडे जसा जनसंपर्क आहे, तर तुमच्या किती गावांना भेटी झालेल्या आहेत आतापर्यंत? तुमची तयारी पूर्ण झालेली आहे का? जवळपास मी 10 गावांना भेटी दिलेल्या आहे. आणि जेवढी काही भेटी दिलेल्या आहेत त्या पूर्ण गावामध्ये मला चांगलं सहकार्य लाभेल अशी
अपेक्षा मी त्यांच्याकडून बाळगलेले आहे आणि तसं मला त्यांच्याकडून वचन पण देण्यात आलेले आहे. आपल्यासोबत रामा मोगलाजी माणिक मोते सर होते. त्यांनी सांगितलंय की वंचित बहुजन आघाडीकडून त्यांची इच्छा आहे की मी ते तिकीट जिल्हा परिषद सर्कल जे आहे त्या ठिकाणी शहापूर सर्कल सर्वसाधारण अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्या ठिकाणी ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांचा अनेक गावांमध्ये चांगला जनसंपर्क आणि 20 वर्षापासून त्यांनी शैक्षणिक माध्यमातून अनेक घरामध्ये त्यांनी गेलेलं असं सांगितलं आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये बघावं लागणार आहे की ते वंचितकडूनच तिकीट लढवणार आहेत का? तर दुसऱ्या बाजूला त्यांना तिकीट नाही मिळालं तर ते अपक्ष देखील लढण्याची देखील तयारी आहे. असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र येणाऱ्या दिवसात बघावं लागणार की वंचित बहुजन आघाडी यांना तिकीट देणार आहे का आणि त्यांची निवडणुकीसाठी कशा पद्धतीची तयारी असणार आहे ते येणाऱ्या काळात बघावं लागणार आहे. फिल्मी 24 न्यूज देगलूर.